छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यात आली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांची कार रोखली आणि कारवर धडाधड बुक्क्या आणि पायांनी मारहाण केली. त्याशिवाय जलील यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणानंतर संभाजीनगरमधील वातावरण चांगलंच तापलंय. किंबहुना इथल्या राजकारणात आज जे घडतंय ते फक्त एका नेत्यावर झालेल्या हल्ल्यापुरतं मर्यादित नाही. हा प्रकार एका पक्षातील नाराजी, मुस्लिम मतांची विभागणी, महापालिका निवडणुकीचं गणित आणि येणाऱ्या काळात शहराचं राजकीय चित्र कसं बदलू शकतं याचा संकेत देतो. पदयात्रेदरम्यान थेट पक्षप्रमुखाच्या गाडीवर हल्ला होतो, काळे झेंडे दाखवले जातात, मारहाण होते आणि आरोप थेट सत्ताधारी नेत्यांवर होतात. हा सगळा प्रकार अचानक घडलेला आहे का? की यामागे अनेक दिवसांपासून साचत आलेला असंतोष, राजकीय निर्णय आणि आतल्या आत पेटलेला वणवा आहे का? नेमकं बायजीपुऱ्यामध्ये काय घडलं? इम्तियाज जलील यांच्या विरोधात इतका उद्रेक का झाला आणि या घटनेचे महापालिका निवडणुकीवर नेमके काय परिणाम होणार आहेत? आजचा हा संपूर्ण एक्सप्लेनर त्याचाच आहे. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमधल्या बायजीपुरा परिसरात जे घडलं ते पहिल्यांदा पाहिलं तर अनेकांना वाटेल की हा विरोधकांनी केलेला हल्ला आहे. पण जसा जसा थर उलगडतो तसं लक्षात येतं की हा राडा बाहेरचा नाही तर आतलाच आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि शहरातील सर्वात प्रभावी मुस्लिम नेते मानले जाणारे इम्तियाज जलील हे पदयात्रेसाठी बायजीपुऱ्यात आले होते. ही पदयात्रा आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती. स्थानिक पातळीवरच काही मुस्लिम कार्यकर्त्यांचा याला विरोध होता, कारण या भागात काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे आणि अशा परिस्थितीत जलील यांनी इथे पदयात्रा काढू नये असं त्यांचंच म्हणणं होतं. पण जलील यांनी हा विरोध डावलत पदयात्रा काढली आणि इथूनच परिस्थिती हाताबाहेर जायला सुरुवात झाली. सुरुवातीला काळे झेंडे दाखवले गेले, घोषणाबाजी झाली आणि क्षणातच दोन गट आमने सामने आले. पाहता पाहता हाणामारी झाली, गोंधळ उडाला, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या सगळ्यात सर्वात गंभीर क्षण तो होता जेव्हा इम्तियाज जलील यांच्या थार गाडीवर थेट हल्ला करण्यात आला. जलील गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेले असताना त्यांच्या वाहनावर दगडफेक, धक्काबुक्की झाली, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही, पण त्यांच्या गाडीतल्या कार्यकर्त्याला दुखापत झाली. आता इथपर्यंत ही घटना फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाटू शकते, पण खरी राजकीय गोष्ट इथून पुढे सुरू होते. कारण हा हल्ला कुणी बाहेरून केलेला नव्हता, तर एमआयएमचेच नाराज कार्यकर्ते या राड्यात सामील होते. आणि हे नाराज का आहेत याचं उत्तर आपल्याला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शोधावं लागेल. तर याचं उत्तर म्हणजे एमआयएमने यावेळी छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि सर्वात आधी उमेदवारी जाहीर करून राजकीय आघाडी घेतली. याच निर्णयाने पक्षात असंतोषाची ठिणगी पडली. गेल्या महापालिकेत निवडून आलेल्या 26 पैकी तब्बल 22 माजी नगरसेवकांची तिकीटं कापण्यात आली. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे, निवडणुका जिंकवून देणारे अनेक चेहरे अचानक बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या जागी नव्या, तरुण, सुशिक्षित उमेदवारांना संधी देण्यात आली. कागदावर पाहिलं तर हा निर्णय मास्टर स्ट्रोक वाटतो, पण जमिनीवर हा निर्णय जोर का झटका ठरला. कारण ज्यांना डावलण्यात आलं त्यांनी थेट आरोप केले की तिकीट 5 ते 15 लाख रुपयांनी विकले गेले. दलालांना उमेदवारी दिली गेली आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना गद्दार ठरवण्यात आलं. बरं, हे आरोप कुणी बाहेरून नाही तर इम्तियाज जलील यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे नासेर सिद्दीकी यांच्यासारख्या नेत्यांनीच केलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षात दोन स्पष्ट गट पडले. एक गट म्हणतो इम्तियाज जलील पक्ष सुधारत आहेत, तरुणांना संधी देत आहेत. दुसरा गट म्हणतो पक्ष विकायला काढलाय. विशेष म्हणजे या संतप्त कार्यकर्त्यांनी थेट जलील यांचे फोटो पायदळी तुडवले, पण त्याच वेळी आम्ही ओबीसी सोबत आहोत, जलील यांच्या सोबत नाही असंही जाहीर केलं. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यातून असं दिसतं की एमआयएम मध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होतोय. या गोंधळात आणखी एक मोठा राजकीय ट्विस्ट म्हणजे अब्दुल कदीर मौलाना यांचा मुलगा ओसामा अब्दुल कदीर यांना दिलेली उमेदवारी. कदीर मौलाना आणि इम्तियाज जलील यांच्यात गेल्या अनेक वर्षात राजकीय संघर्ष, आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. कधी राष्ट्रवादी, कधी बीआरएस अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिलेली आहे. अशा व्यक्तीच्या मुलाला एमआयएमची उमेदवारी देणं म्हणजे जुन्या वैराला छेद देणं आणि नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचं बोललं जातंय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बायजीपुऱ्यामधला हल्ला पाहिला तर तो अचानक घडलेला नसून आतल्या असंतोषाचा स्फोट असल्याचं स्पष्ट होतं. विशेष म्हणजे या घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी थेट आरोप केला की संजय शिरसाट आणि अतुल सावे यांनी हा हल्ला घडवून आणलाय. म्हणजेच प्रकरणाला थेट सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा रंग देण्यात आला.
यावर प्रतिक्रिया देताना अतुल सावे यांनी स्पष्ट केलंय की त्या प्रभागात आम्ही निवडणूकच लढवत नाही आहोत, त्यामुळे तिथे आमचा काहीही संबंध नाही. आता हे आरोप कितपत खरे आहेत ते तपासाचा विषय आहे, पण राजकीय दृष्ट्या हे आरोप अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण यामुळे MIMला आमच्यावर हल्ला झाला ही सहानुभूती मिळू शकते. तर दुसरीकडे मुस्लिम समाजातील अंतर्गत मतभेद अधिक ठळक होऊ शकतात. आज परिस्थिती अशी आहे की एकीकडे मुस्लिम मतांचे गणित मांडलं जात आहे, तर प्रत्यक्षात मुस्लिम मतदार दोन गटात विभागले जात असल्याचं चित्र आहे. जलील समर्थक आणि जलील विरोधक असा स्पष्ट भेद दिसतोय. याचा थेट फायदा इतर पक्षांना होऊ शकतो. काँग्रेस, शिवसेना, भाजप सगळेच या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. कारण MIM कमकुवत झाली तर तिचं नुकसान जसं होईल तसंच इतर पक्षांसाठी संधी निर्माण होईल. इम्तियाज जलील मात्र आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत. ते म्हणतात, नाराजी स्वाभाविक आहे, पण पक्षाला नव्या नेतृत्वाची गरज आहे. सगळ्यांना उमेदवारी देता येत नाही, पण प्रश्न हा आहे की ही नाराजी संवादातून मिटेल का, की निवडणुकीत मतांतून व्यक्त होईल? एकंदरीतच आज बायजीपुऱ्यामध्ये जो राडा झाला तो फक्त एका दिवसाची घटना नाही, तो महापालिका निवडणुकीपूर्वीचा इशारा आहे. इम्तियाज जलील यांचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरणार की MIMचं नुकसान हे निकालच ठरवेल. पण तोपर्यंत एक प्रश्न कायम राहतो. MIM मधील ही फूट शहराचं राजकारण कुठल्या दिशेने नेणार? आणि या सगळ्या गदारोळात खरा फायदा कुणाला होणार? या प्रश्नांवर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.